काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले एक चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे, शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे, साहेबजादा, म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते. हां, तर या साहेबजादा ना काय साहेबजादा फरहाननं त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी, का? त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पेहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं. हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार, काय त्याचं नाव, सूर्यकुमार यादव यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टन्सी शेक हँड केलं नाही, त्याचं काय कौतुक मोठं. मग काल ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहेबजादा फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथंच लाथ घालायला पाहिजे. कळलं? हे सगळं या देशाला भोगावं लागतं आहे ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे. मी तर आज म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत, जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे. इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात. जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं, पण आता जय शहाला तरी द्या.